नमस्कार, छाया रेसिपीजमध्ये आज आपण मटारपासून खूपच चमचमीत अशी नाश्त्याची रेसिपी बनवतोय। बनवायला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी मटार घेतलाय, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। यामध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्यात। यानंतर थोडंसं आलं घालायचं आहे आणि इथे हिरवी मिरची घातली। इथे मी 1 घातले। जेवढी रेसिपी तुम्हाला तिखट हवी त्या प्रमाणात घ्या। आता यामध्ये 2 चमचे दही घालायचं आहे। दही नसेल तर तुम्ही इथे थोडंसं पाणी घालून हे वाटून घेतलं तरी चालेल। आंबटपणासाठी 1 चमचा लिंबाचा रस घाला। आता हे आपण वाटून घेऊया। तर अगदी बारीक असं हे वाटून घेतलंय, पाहू शकता। आणि वाटताना मी यामध्ये पाणी घातलेलं नाहीये, दही घातलंय, त्यामुळे त्या दह्यातच हे मी वाटून घेतलं। आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। इथे तुम्ही फ्रेश किंवा फ्रोझन मटार सुद्धा वापरू शकता। आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे पाणी घातलंय आणि ते सुद्धा यामध्ये काढून घेतलं। मिक्स करून घेऊया। आता यामध्ये अर्धी वाटी रवा घालायचा आहे। तर ज्या वाटीने आपण मटार मोजून घेतला होता त्याच वाटीने मोजून इथे मी अर्धी वाटी रवा घातलाय। जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता। रवा या मिश्रणामध्ये एकत्र करून घेतला। आता यामध्ये भाज्या घालायच्या। तर इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतलाय, यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची घेतली आहे, किसलेलं गाजर घालायचं आहे। तर इथे भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये तुम्ही घालू शकता। तर यामध्ये तुम्ही स्वीटकॉर्नचे दाणे घातले तरी चालेल। आता इथे मी अर्धा चमचा जाडसर कुटलेली काळी मिरी घातली आहे। काळी मिरीऐवजी तुम्ही लाल तिखट घालू शकता किंवा रेड चिली फ्लेक्स सुद्धा घालू शकता। यानंतर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि चवीप्रमाणे मीठ घातलं। आता हे मिक्स करून घेऊया। भाज्या घातल्यानंतर हे मला घट्ट वाटते, तर इथे मी थोडंसं पाणी घालून याला सैल करून घेते। तर यामध्ये थोडंसं पाणी घालून हे असं पातळ करून घेतलं। आता यावरती आपण झाकण ठेवूया 10 मिनिटांसाठी, म्हणजे यामध्ये जो रवा आहे तो फुलेल। तोपर्यंत खूपच मस्त अशी कांदा टोमॅटोची चटणी बनवूया। तर इथे मी एक तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा मोठा चिरून घेतला आहे, तो घातला आहे। यानंतर टोमॅटो घातला आहे, एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला होता। 2 पाकळ्या लसूण घालायची आहे। यानंतर इथे मी चटणीला रंग छान यावा यासाठी काश्मीरी लाल मिरची घातली आहे। आणि आता कांदा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत हे आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे। तर इथे कांदा टोमॅटो सॉफ्ट झालाय। आता यामध्ये एक मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे। इथे माझ्याकडे अख्खे चणे आहेत भाजलेले, तर ते मी घातलेत। आता याला जास्त भाजायची गरज नाही आहे, कारण हे चणे भाजलेलेच आहेत। तर 1 मिनिट असं मिक्स करून घेऊया। लगेच गॅस बंद केला आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे, पूर्ण थंड करून घेतलं आहे। यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे, चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घेऊया। चटणी इथे वाटून तयार आहे, बाउलमध्ये काढून घेतली आहे। आणि आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। तर इथे मी तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं। गरम तेलामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। आता ही फोडणी चटणीवरती घालूया आणि मस्त अशी टोमॅटोची कांद्याची चटणी तयार आहे। तर ही वेगळी चटणी नक्की करून पहा, ही आपल्या रेसिपीबरोबर खूपच छान लागते। चटणी तयार आहे। आता आपण पुढची कृती करूया। आपण जे मिश्रण झाकून ठेवलं होतं ते आता पाहूया। 10 मिनिटांनंतर यातला रवा छान फुललाय। हे आणखी घट्ट झालंय, तर इथे मी थोडंसं पाणी घालते आणि मिक्स करून घेते।
आता याची आपण धिरडी बनवणार आहोत। आता यामध्ये मी पाव चमचा बेकिंग सोडा घालते। इथे बेकिंग सोडा ऑप्शनल आहे, फक्त आपली धिरडी थोडीशी जाळीदार होण्यासाठी मी ते बेकिंग सोडा घातला आहे। बेकिंग सोडाशिवाय सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। इथे मी गॅसवरती तवा गरम करून घेतला आहे। यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे, तेल पसरवून घेतलं आहे आणि यावरती आता छोट्या छोट्या आकाराची अशी धिरडी घालायची आहे। तर ही खूपच छान लागतात। यामध्ये आपण मटार, आलं, लसूण, हिरवी मिरची याचं जे वाटण घातलं त्यामुळे याला खूपच छान चव येते। यामध्ये आपण भाज्यासुद्धा घातल्यात। भाज्या ऑप्शनल आहेत, भाज्या नाही घातल्या तुम्ही तरी चालेल, कारण जे वाटण घातलं त्यामुळेच याला खूप छान चव येते। आता एका बाजूने भाजल्यानंतर आपण हे उलटून घेऊ। भाज्यांशिवाय जर तुम्ही हे प्लेन धिरडी बनवली तरीसुद्धा ती खूपच मस्त लागतात। इथे उलटून घेते, पाहू शकता किती मस्त रंग आला याला। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया आणि यामध्ये रवा आहे त्यामुळे छान क्रिस्पी होतात ही। दोन्ही बाजूने अशी खरपूस भाजून धिरडी तयार झाली आहेत। काढून घेऊया। इथे मी चटणी बरोबर ही मस्त अशी धिरडी सर्व केलेत। तर सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मटार येतोय, त्यामुळे नक्की करून पहा। मस्त अशी झटपट होणारी चवदार रेसिपी आहे। नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी अगदी कमी वेळामध्ये तुम्ही ही तयार करू शकता। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।